लोणंद येथील राज्यस्तरीय शरद कृषी महोत्सवामध्ये होम मिनिस्टर फेम मोनिका करंदीकर यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुनंदाताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले। याप्रसंगी माजी नगरसेविका शैलजाकाकी खरात, सुनंदाताई पवार, मोनिका करंदीकर यांनी आपल्या भावना मनोगतामध्ये व्यक्त केल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नितीन सावंत विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले। कार्यक्रम पाहण्यासाठी लोणंद शहर आणि पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्राउंड रिपोर्टिंग बाळ लोणंदकर। थोडंसं सरकायचंय हा। ओके, तर मुलींनो सगळ्यांचे फुगे बघून झालेले आहेत, गाठ मारलेली आहे। या रेषेवरती या, म्युझिक नको। ओके, हात वरती, फुगे घ्या, फुगे हमारे उजव्या हातात फुगा, उजव्या। रेडी? ताली बजाई ले सकते हैं, कसा ते सांगा। हा फुगा नसून इलाजानं नाईलाजानं घरच्यांच्या इच्छेनं मामाच्या किंवा आत्याच्या मुलाशी झालेलं मंगळसूत्राच्या धन्याचा सुंदर चेहरा आहे। बट आय एम सॉरी, हे व्हर्च्युअल होतं कारण हा नवरा तुमचा आहे, माझा लाडका भाऊ आहे। हां, काय नाव आहे माझ्या भावाचं? रामदास। ओके, रामदास जाधव ना? रामदास कुलकर्णी म्हणे तर सावधान म्हणून पळून गेले असते। घरावरती एवढे उंच आहेत का? हां, अयो गो। हां, शांत दादा, रामदास दादा शांत बरामा। बघा त्यांच्याकडे म्हणा, रामदास दास। मी कसं म्हणलं तसं प्रेमाने म्हण ग बिचारे। रामदास रामदास आय लव्ह यू। वय आहे का आय लव्ह ह्याचं? आय लव्ह यू, आय लव्ह यू। ओके, पप्पी घ्या। बट आय एम सॉरी, बट आय एम सॉरी। व्हेरी गुड। आता काय लाजायला करू बायकांना, घाबरू नका, शांत। हां, असं तिरकं घ्या। हां, चेहरा दिसत नाही। हां, म्हणा काय नाव आहे दादांचं? कुटुंबामध्ये 5 जणीचा 10 जणीचा ग्रुप करून आपण एखाद्या बँकेकडनं एखादा फायनान्स घेऊन, एखादा उद्योगाची व्यवस्थित माहिती घेऊन तो जर आपण आपल्या एरियामध्ये, तुम्ही जिथे राहता त्या भागामध्ये जर सुरू केला तर वेळ चांगला जाईल। आणि टी व्ही समोर किंवा दुसरं काहीतरी वेडेवाकड्या नाही म्हणणार मी, पण नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडनं काहीतरी चांगलं प्रॉडक्ट तयार होईल आणि त्यातनं 2 पैसे आपल्याला मिळतील आणि 10 महिलांच्या हाताला काम देऊ शकू आपण, असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोग्याची काळजी घ्या। आज माता भगिनींचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत। HBचं प्रमाण आमचं कमी आहे, आमचा व्यायाम कुठेतरी कमी पडतोय, अवेअरनेस कमी पडतोय आणि पुढच्या काही वर्षामध्ये सगळ्यात मोठं संकट आज आपल्या पुढे वासून उभं आहे, ते म्हणजे कॅन्सर। त्यामुळे याला जर सामोरं जायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे। त्यामुळे सर्व माता भगिनींना त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पुढील भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते। आणि या कार्यक्रमामध्ये जेवढ्या महिला इथं सभागृहात बसलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। परत एकदा डॉक्टर नितीन सावंत, शुभदा सावंत, त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व सहकारी यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। धन्यवाद ताई। लोणंद गाठ मारायची लवकर, अगं गाठ मारायची फुगवून। ज्यांचा फुगा फुटेल एकदा चालेल, दुसऱ्यांदा चालणार नाही। अजून मला वाटते त्याच्यामध्ये सुट्टे असतील बलून्स, ते दे उमेश। उडणार नाही ते सुट्टी बलून्स, रेड कलरचे वरती आणून दे प्लीज।
फुगवा फोडू नका, कम्फर्टेबली फुगवा आणि गाठ मारा. हां, पुरले थँक्यू. तर नमस्कार मैत्रिणींनो, बराच वेळ बसलेला आहात तुम्ही असं मला दिसतंय. आणि दिसण्यापेक्षा कसं आहे, कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पडता है. पण कसं आहे, सध्या वेळ घालवायचं खूप अवघड होतं नाही का. प्रत्येकाकडे बघायचं ना की हळदी कुंकूला जायला सुद्धा बायकांना आजकाल वेळ नाही. कशामध्ये एवढ्या बिझी झालोय आपण, कोणी सांगू शकेल? मोबाईलमध्ये. व्हेरी गुड. पण मोबाईलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत की नाही आहेत? चला तर मग, मोबाईलमध्ये घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. या मोबाईलने आजपर्यंत आपल्याला बरंच काही चांगलंही. लावा लवकर लावा. ज्यांचे उचलतील पहिल्यांदा त्या यायचं. पटकन लागला नाही त्यांनी उचलला पाहिजे. उचलला का बघा, कोणाच्या मिस्टरने फोन उचलला, पटकन घेऊन यायचंय. उचलला. हॅलो दादा नमस्कार. हां, आता जर तुम्ही ताई जे म्हणतील ते बोललात तर ताई पैठणीच्या खेळात डायरेक्ट फायनलला जाऊ शकतात. ताई म्हणा, आय लव्ह यू. असं पाहिजे. येस. ओके, काय म्हणता दादा? नमस्कार. मेसेज कुठं असतो ते पण माहित नाही. माहितच आहे ना. गाडी थांबवा. थांबवली का? बर. तर आता आमची वहिनी इथं आहे, होम मिनिस्टरमध्ये आली आहे कृषी प्रदर्शनामध्ये. तर वहिनी तुम्हाला एक प्रश्न किंवा काहीतरी सांगेल म्हणायला, ते तुम्ही म्हणला तर ताई फायनलमध्ये जाणार डायरेक्ट. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. एका श्वासात. श्रुतीची पुत्री कृती. तर आवाज म्हणा. म्हणजे काय? ती गेम आहे, न चुकता न थांबता. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. फास्ट. श्रुतीची पुत्री कुत्री, श्रुतीची पुत्री कुत्री, श्रुतीची पुत्री कुत्री. लेकराला एखाद्याच्या असं बोलावं का? किती वाईट वाटेल श्रुतीला. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. टाळ्या मागे थांबायचे जोरदार. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. बायकांनी मागं थांबून भारताला मागं पाडले. नका करू ना असं. श्रुतीची प्रतिकृती, श्रुतीची प्रतिकृती, प्रतिकृती नाही. श्रुतीची. वा, 3 नंतर 4 नाही 4. तुमच्यावरती 1 आलं. 2. तुमच्यावरती 1 आलं तर तुम्ही काय म्हणणार? 1. इथंच प्रॉब्लेम होणार आहे. आज माझंच ऐकायचं आहे. मी जर म्हणलं 1 म्हणा 1 तर 1च म्हणायचं. तुमच्यावर 10 येऊ दे, 15 येऊ दे, 20 येऊ दे. थंडी वाजन 1 काय? एवढं जॅकेट घातले बघून गरम व्हायला मला. ते पण काळं. ओके, म्हणा 1. काय अगं बिचारी, मी सांगते 1 म्हण, तुझ्यामुळं अडतोय व्ह्यू. हां, म्हणा 1 2 3 4. एवढं करून पण आवडतेच होणार होती. म्हणा 1 2 3 4. व्हेरी गुड. लक्ष द्यायचं असतं जरा शिक्षिकाकडे काय आजची. ओके, म्हणा 1 2 3. इथं तुम्ही आऊट झाला. लक्षात आलं? 2 म्हटल्यानंतर मराठी म्हणायचं. हां, आता नाही आऊट. आता पहिला डाऊन तेव्हा एकांना असतो. असं काही नाही, असं काही नाही. जो मेरी मर्जी वो बोलेंगे. म्हणा 1 2 5. ताई पुढे या. शाळा कुठली? माहेर कुठलं? आणि 7 जणी फायनलमध्ये.
जरा जोरदार टाळ्या. मी विनंती करेन ह्या सगळ्यांची नावं लिहून घ्यायची आहेत प्लीज. उमेश बलून्स. यानंतर अशा मैत्रिणी ज्यांनी साडी नेसलेली आहे निळ्या किंवा लाल रंगाची, लाल रंगाची, लाल पिवळ्या रंगाची. चला या लवकर. निळी सुद्धा चालेल. साडी नेसलेल्या मैत्रिणी या फक्त. जरा जल्दी आ जाओ. कमान कमान. इझी गेम. थोड़ा जल्दी लवकर. थोड़ा फास्ट आओ. फास्ट. जल्दी जल्दी. रंग कोणताही चालेल फक्त साडी असू दे. कशी असावी, आदर्श पत्नी कशी असावी आणि एक आदर्श समाजसेवा करणारी स्त्री कशी असावी याहीपेक्षा जास्ती एका स्त्रीमध्ये असलेल्या प्रत्येक गुणाचा गौरव कसा करावा तेही दुसऱ्या स्त्रीनी हे शिकण्यासारखं खूप आहे. जरा जोरदार हात वरती करून आईबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत. खरं तर प्रत्येकाकडून शिकण्यासारखं. यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विश्वास्त ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती प्रणेत्या भीमथडी जत्रा की ज्यांनी बचत गटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती रोजगार निर्मितीचं महान कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे जलसंधारण, पर्यावरण, वृक्ष लागवड, सोबती अभियान अशा अनेक समाज उपयोगी कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. मी डॉक्टर शुभदा नितीन सावंत आणि लोणंदच्या सर्व नगरसेविकांना विनंती करतोय की आपण आदरणीय सौ सुनीता ताई राजेंद्र पवार यांचा सत्कार करावा. लोणंद नगरीच्या वतीनं शरद कृषी महोत्सवाच्या वतीनं मी ताईंचा सत्कार करावा अशी आपणा सर्व नगरसेविका पदाधिकारी यांच्या वतीनं आदरणीय सुनंदाताई राजेंद्र पवार साहेब यांचा लोणंद नगरीच्या वतीनं असणाऱ्या ताईंना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मैत्रिणींनो. एकतर तुम्हाला खेळायचं आहे, इथं व्यासपीठावर यायचं आहे, नाचायचं आहे. त्यामुळे तुमच्या आणि मोनिका ताईंच्या मध्ये मला फार थांबायचं नाही आहे. एकतर शरद कृषी महोत्सवाचं हे 6वं वर्ष, 6 वर्ष हा उपक्रम सातत्यपूर्ण चालू ठेवणं नितीनदादा हे सोपं काम नाही आहे. कारण याला प्रायोजक लागतात, मदत लागते, आपल्याबरोबर आपली टीम लागते. त्या सगळ्या टीमला बरोबर घेऊन गेले 6 वर्ष झालं हा कृषी महोत्सव तेवढ्याच दिमाखात आणि तेवढ्याच उत्साहामध्ये आज लोणंद इथे पार पडतोय. आता खरं तर 7 मला वाटतं वाजून गेले तरी पण लोकांची गर्दी तेवढीच आहे. लोकांना माहिती हवी आहे. त्यांना शेतीमधलं तंत्रज्ञान माहिती पाहिजे. त्यांना शेती कशी करायची किंवा शेतीच्या संदर्भात अवजारांची माहिती, या संदर्भात जनावरं असतील या संदर्भातली माहिती आपण इथं या सगळ्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ठेवलेली आहे. त्यामुळं नितीनदादा, डॉक्टर नितीन सावंत आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आयोजकांमध्ये त्यांना जे मदत करणारे त्यांचे सर्व मित्रमंडळी, त्याचबरोबर त्यांना मदत करणारे सर्व प्रायोजक यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते की अतिशय देखणा आणि अतिशय उत्तम नियोजन असलेला हा कार्यक्रम आज इथं 3रा दिवस आज इथं पार पडतो. आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर शुभदा सावंत, दीपालीताई शेळके, तृप्तीताई घाडगे, दीपालीताई शेळके, शैलजा खरात, सरस्वती कदम, कौशल्या सावंत, शोभा धायगुडे, लताताई नरुटे, अनिता वीर आणि मोनिकाताई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोनिकाला घेऊन मी कर्जत जामखेडमध्ये दरवर्षी जवळपास 21 कार्यक्रम म्हणजे जवळपास 22,000 महिलांना नाचवायचं काम आणि त्यांना पैठणीचे बक्षिसं देण्याचं काम या मोनिकाने केलेलं आहे. अतिशय उत्तम काम करणारं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना सहभागी करून घेणारी मोनिका आणि आज तिचं